लग्नाची ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी आईवडील मुलगीला किंवा शोधण्याचं काम सुरुवात करते. मग आपल्या ह्या संघटनेच्या माध्यमातून मोफत मेळावे पण असतात. पण 10वी-12वीचा बायोडाटा जर आला तर तो 10वी-12वीचा बायोडाटा मुलगी एक्सेप्ट पण करत नाही काही गोष्टीनं. मग त्याला शिकलेला नवरा, बाकीचं वेल सेटल पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, बाकीचं लॅविश राहणं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्त म्हणजे मुलगी प्रेफर करतात. सासू नको सासरं नको. हां, सासू नका सासरा नको, म्हणजे थोडक्यात केराची टोपली म्हणतात ते सासू सासऱ्यांची, अशी उपमा शॉर्टकटमध्ये दिली जाते. पण हे असा ट्रेंड असा बदललेला आहे. ह्या काही युरोप खंडातनं जशी संस्कृती आलेली आहे तशी ती इंडियामध्ये येण्यास म्हणजे आलेलीच आहे. थोडक्यात प्रस्तावित व्हायला लागल्या, त्या पद्धतीचे विचार ते ह्या पद्धती व्हायला लागलेत. लोकांना कोणती जबाबदारी नको आहे. तसेच त्या हिशोबानं आता आपण लग्नाची सुरुवात करतो आहे, हॉल करण्यापासून कॅटरिंगवाला, इव्हेंटवाला, ह्या सगळ्या गोष्टींना बरीचशी दमछाक करायला लागते. मग त्या अनुषंगानं पहिला हॉल बुकिंगला प्राधान्य पहिलं दिलं जातं, त्यानंतर बाकीचे जे काय उपाययोजना आहेत ते केले जातात. मग गेले साधारणतः काही लोकांचा ट्रेंड असतो की इव्हेंटमध्ये पण आपण हे करून आपण आपल्या घरात राबणारी कोण लोक नाहीत. कारण पूर्वीच्या बायका ज्यावेळी लग्न घरात ठरते तेव्हा शेजारपाजार घेऊन 15-15 लेडीज तांदूळ निवडण्यापासून सगळी सुरुवात असायची. पण आता लोकांना पूर्वीसारखा वेळ नाही आहे. त्या हिशोबानं आता लोक पॅकेजकडे पण थोडीफार वळालेले आहेत. मग साधारणतः आपलं पॅकेज काय 1,04,000 आपण 300 लोकांचं प्रोव्हाइड करतो आहे. अक्षता, 5 सुपारी, भटजी, साखरेपुड्या, बँड, घोडा, अक्षता, हॉल सकट. हां, त्या हिशोबानं मग गरीब लोकांचं लग्न व्हावं या हिशोबानं आपण 1 लाखामध्ये पॅकेज ठेवलेलं आहे. आता लोकांचा ट्रेंड काय झाला आहे, एक सकाळी गोरज मुहूर्त साधी 9 वाजता एक अक्षता टाकायच्या आणि लोकांच्या समवेत एक 12:30 टाकायच्या. मग घरातली 25 माणसं मुलगीची आणि 25 माणसं मुलाची, अशा हिशोबानं एक विधी धार्मिक केला जातो. त्या धार्मिक विधीनं अक्षता पडल्या की 12:30चा मुहूर्ताची एक टायमिंग दिली जाते, जी सगळ्यांना आपण 1,000 लोकांना आपण दिली जाते. 1000 लोक त्यावेळी अर्धा तास अगोदर किंवा तासभर अगोदर येऊन बसतात. पण त्यानंतर त्यांचं शूटिंग चालू होतं आहे, डान्स चालू होतो आहे, तिकडची पार्टी इकडची पार्टी, बग्या चालू होतात, घोड्यावरनं एंट्री होते. मग अशी जर ट्रेंड जर झाला तर लोक 12:30चा मुहूर्त 2 आणि 2:30 वाजता अक्षता पडतात. त्यामुळं एका माणसाला जर 3 ते 4 पत्रिका जर आल्या तर तो प्रत्येक लग्नाला कसा जाणार? एक 11:30चा मुहूर्त, एक 12:30चा मुहूर्त, एक 1:30चा मुहूर्त, ह्या हिशोबानं कसं जाणार? मग त्यामध्ये हा ट्रेंड चुकीचा आहे. त्यामुळं आणि अक्षता ज्यावेळी आपण टाकतोय त्यावेळी पित्र आणि देवता अक्षता घेऊन उभारलेले असते.